फ्रेंड्स, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल भावना. वेलकम टू बॅक. मला ते थोडं बोलताना प्रॉब्लेम आहे जिममध्ये. तर भावना तुमचं स्वागत आहे आपल्या परत एकदा ब्लॉगमध्ये पृथ्वीभाऊच्या. तर हळूहळू आता तुमचा पृथ्वीभाऊ फेमस व्हायला आहे असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला नाही माहिती, पण भावांनो कसा फेमस व्हायला आता तुम्हाला मी सांगतो. मी ज्यावेळेस तुम्ही पुण्याला जातो नाही ते लॅबमध्ये बसून आपण हे एक वेगळी लॅब आहे, तुम्हाला माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल लॅब. तर भावने थोडी वेगळी लॅब आहे आणि माझ्या खालच्या फ्लोअर एक लॅब आहे. तर त्या लॅबमध्ये बसून मी एक व्हिडिओ बनवला होता की गाईज आता मी जाईल पुण्याला, आणि मी बनवला 6 मिनिटाचा बनवला आणि टाकला यूट्यूबला. तर अपलोड केल्यानंतर मला त्याच्यावर एक कमेंट आली की अरे, तर दादाने मला कमेंट केली, अरे भाऊ तू कशाला इकडे यायला की आमचेच खायचे वाहन झालेत नाही का, आम्हीच गावाकडे जायलोय, तू नको 1 महिन्यानंतर जाय पुण्याला. म्हणजे मला असं वाटतंय की आता हळूहळू मी फेमस होऊ राहिलो. हळूहळू आपल्या मेहनतीला फळ येते वाटतं हळूहळू. एका क्रिएटरला काय पाहिजे, फक्त लोकांची मत, लोकांची कमेंट. इतका आनंद व्हायला नाही काहीच मला. अननोन पर्सन जर माझ्या फ्रेंडने वगैरे कोणी कमेंट केली असेल तर काय वाटलं नसतं एवढं, पण अननोन पर्सन मी ज्यांना ओळखत नाही त्यांची मला कमेंट आले का 2 कमेंट आले एक सोडून, म्हणून मला खूपच आनंद झाला. भावांनो असंच आपल्याला कमेंट करत राहा. आणि आज असा विषय झाला की आता मी जो व्हिडिओ अपलोड केला तो संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशनवर सकाळी व्हिडिओ अपलोड केला आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर भावांनो जा, अजून जाऊन बघून घ्या. तर भावांनो विषय आज असा झाला की तुमच्या पृथ्वीभाऊचा झाला तर ट्रेनमध्ये चार्जर खराब. तिथं मी एक जणाला मदत म्हणून दिलं, चला म्हणलं कोणाला तरी, ते मागत होते मला की दादा म्हणजे चार्जर. मग माझ्याकडे साधे पिनचं चार्जर होतं, मी त्यांना दिलं. आणि आता साधा चार्जर घेऊन बसले. तुम्हाला वाटतं हे का पिन का घेऊन का बसलाय, सांगतो तुम्हाला ऐका. त्यांना मी दिलं चार्जर आणि त्यांनी माझं खराब करून टाकलं. डायरेक्ट पिन इथूनच खराब झाली. मग माझा अख्खा दिवस आज मोबाईल बंद होता. नाही तर मग मी दुपारीच ब्लॉग बनवून, कारण का मी कसं आहे दिवसाचं काम मी लगेच मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नाईटचं काम बनवून करतो. कारण का मला माहिती आहे वेळ भेटतो नाही भेटत नंतर काय सांगता येत नाही ना. त्यामुळे आपलं काम आपण केलंच पाहिजे. आणि काम हे आनंद वाटला पाहिजे कामामध्ये. मला आता लय आनंद वाटायला ब्लॉग बनवताना. आता मी बंदच नाही करणार ब्लॉग बनवायचं. म्हणजे इतकं भारी वाटायला ना आता कुठं मनाला वाटायला की मी हळूहळू आता ब्लॉगर बनू राहिलो हळूहळू. कारण का आज आपला 100+ दिवस कंप्लीट झालेत आज आपल्या ब्लॉगला. तर भावांना मग मार्केटमध्ये गेलो, नंतर ही पिन आणली. आता कुठं चार्जिंग केला तरी पण 6% चार्जिंग आहे. उद्या मला क्लास आहे, सोमवारी मंडे आहे, उद्या क्लास आहे. वेळ भेटतो नाही भेटत म्हणून मी उद्याचं काम करून घेतोय. तर भावांनो आता थोड्या वेळासाठी तुम्हाला माझ्यातर्फे गुड नाईट. आणि नंतर तुम्ही गुड नाईट. आता सकाळी बघू आपल्यासोबत काय होते. थँक्यू. तर भावांनो मी बॅग घेऊन नाही जायलो. मी सकाळी 5 वाजता 5:30 वाजता आता 5:30 वाजता जायलो जिमला. तर बघा रस्ता आहे समोर आणि इकडं आपली जिम आहे गाईज. म्हणलं जिमला जायचं मग तेवढ्यात आपण ब्लॉग बनवून घेऊ नाही का. म्हणजे कसं अगोदर मला काय वाटतं की आपलं काम करून घेतलं बरं, आणि नंतर मग बाकीचं सगळं. आता मग माझं सगळ्यात मग काम काय आहे भाऊ, ब्लॉग बनवणं. रात्रीच्या ब्लॉगमध्ये आता रात्रीचा ब्लॉग रात्री काहीतरी मी बोललो. रात्रीचा ब्लॉग कसं वाटलं ते पण सांगा कालचा. आणि मग मी काल सकाळी तर मी 5 वाजता डायरेक्ट ब्लॉग चालू केला. आता बघा ना सकाळी 5-5:30 वाजता 5:30 वाजल्यापासून जिम. आता मी अगोदर 7-7:30 वाजता जायचं जिमला, पण आता ते बंद केलं आहे टायमिंग. कारण का म्हणलं जरा कसं घरचे पण म्हणले साहेब जिमला जायचं ते सकाळी लवकर जा म्हणते तू, म्हणजे बॉडी जरा गरम, म्हणजे सकाळचं वातावरण भारी असते असं घरचे म्हणले. मग ठीक आहे म्हणलं सकाळी जाऊ. तर भावांनो समोर आहे जिम. आता मी जातो जिमला. चला तर मग तुम्हाला दाखवतो माझी सगळी जिम. हे बघा समोरासमोर दर्शन. जाऊ आपण आता वरती. हे बघा हे बोर्ड दिसला का. गुड मॉर्निंग काका. सगळं प्रवास जिम दाखवतो मी सगळे. आता हे बघा छोटीच आहे गाईस पण भारी आहे बरं का. ह्याच्यामध्ये सगळी माझी बॉडी झाली नंबर 1. तर गाईस तुम्हाला जर ही जिम लावायची असेल तर नक्कीच मला संपर्क करा. ह्या जिमचा रेट आहे 1,000 रुपयाला 4 महिने. 1,000 रुपये तुम्ही भरले
तुम्हाला 4 महिन्याचं पॅकेज भेटून जाईल. जर का तुम्हाला ही जिम लावायची असली तर नक्कीच मला कमेंट करा हो भावा म्हणून. मी तुम्हाला जिमचा ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जिमचा ॲड्रेस मी तुम्हाला देतो, लोकेशन देतो. नक्कीच तर कमेंट करा भावांनो की तुम्हाला जिम लावायची म्हणजे जिममध्ये तुम्हाला ट्रेनिंग पण भेटून जाईल 4 महिन्यासाठी आणि 1000 रुपये 4 महिन्याचं पॅकेज. तर आज मी करणार आहे जनरल वर्कआउट, कारण का 2-3-4 दिवस झाले की आपण बाहेर गेलो पुण्याला, त्याच्यामुळे जिम थोडी बंद केली 4 दिवस. त्याच्यामुळे आता 4 दिवस झाल्यामुळे आता मला वाटते थोडं जनरल करायला पाहिजे. तर भावांना मी आता करतो जनरलला सुरुवात. आणि जर का तुम्हाला ही जिम जॉईनिंग करायची असेल तर नक्कीच मला कमेंट करा हो भावा म्हणून. मी तुम्हाला ॲड्रेस